भाजपवर टीका आणि आरोप करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी स्वतःमध्ये डोकावून पाहिले पाहिजे. आमच्यावर काय आरोप करावेत हे त्यांनी ठरवले पाहिजे. आम्ही आरोप करू लागलो तर फारच अडचणी निर्माण होतील, असा सूचक इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी पुण्यात दिला. भाजपच्या माध्यम कक्षात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये प्रमुख लढत आहे. दोन्ही पक्षांनी दोन्ही शहरातील निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाचा फैरी झडू लागलेला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुन्हेगारांना उमेदवारी देण्यावरून अजित पवार यांच्यावर टीका केली. त्यानंतर मोहोळ यांच्या टीकेला उत्तर देताना अजितदादा यांनी गुंड निलेश घायवळ याच्या परदेश पलायनाचा दाखला दिला. तसेच भाजपमध्ये सध्या दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांची टोळी निर्माण झाली आहे, अशी टीका केली. मोहोळ पवार यांच्या वाकयुद्धात आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उडी घेतली आहे. ते म्हणाले, अजित पवार यांचे वक्तव्य निवडणुकीसाठी आहे, मात्र त्यांनी आमच्यावर टीका करताना स्वतःमध्ये डोकावून पाहावे.